जिल्हा परिषदेच्या निवडणुका चालू झालेल्या आहेत। सांगली जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यामध्ये अर्ज भरायची प्रक्रिया उद्यापर्यंत चालू राहणार आहे। आज 20 तारीख आहे, उद्या शेवटचा दिवस आहे। आज ईश्वरपूरमध्ये वाळवा तालुक्यातील बऱ्याच मतदारसंघांचे अर्ज भरायची प्रक्रिया चालू आहे। आमचा चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघ या जिल्हा परिषदेला आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून सामोरे जाणार आहे। राज्यामध्ये ज्या पद्धतीनं आघाडी आहे त्या पद्धतीनं वाळवा तालुका आणि चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आघाडी झालेली आहे। त्याच्यावर शिक्कामोर्तब सगळ्यांनी मिळून केलेला आहे। त्यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, काँग्रेस, मनसे आणि सगळे समविचारी पक्ष या सगळ्यांची मिळून ही आघाडी असेल। चिकोडे मतदारसंघात आम्ही एक जिन्सीपणानं या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय। बरीच समीकरणं राजकीय स्तरावरची या मतदारसंघातली बदललेली आहे आणि जरी समीकरणं बदलली असले तरी आम्ही जे एकत्र आहे त्यांच्या कुणाच्याही मनामध्ये किंतु परंतु नाही आहे। अगदी मनापासून आम्ही सगळे या निवडणुकीला सामोरं जातोय आणि निश्चित खात्री आहे आम्हाला की प्रचंड बहुमतानं चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघ आणि चिकोड्याच्या जिल्हा परिषद मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या चिकोडे पंचायत समिती गण आणि कुरळप पंचायत समिती गण या तिन्ही सीटा प्रचंड बहुमतानं महाविकास आघाडीच्या निवडून येतील, यामध्ये कुठलीही शंका नाही। सगळी जनता आमच्या बरोबर आहे। मतदारसंघाचं आत्ताचं राजकारण बघितलं तर एका वेगळ्या वळणावर या चिकोडे जिल्हा परिषद मतदारसंघाचं राजकारण न्यायचं चाललंय। कोणतरी पैशाच्या घमिंडीमध्ये येतो आणि त्या मतदारसंघाच्या लोकांना बाजारात मांडलेल्या भाजीपाल्यासारखं मी विकत घेऊ शकतो अशी भाषा त्या ठिकाणी वापरतो। निश्चितपणाने मला खात्री आहे या मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे। या मतदारसंघातल्या महिला, युवा वर्ग, पुरुष हा सगळा विचार करून मतदान करणार आहे। कुणाच्या पाठीमागं उभं राहायचं, कुणाला मतदान करायचं हे त्यांनी ज्यावेळी निवडणूक लागली आणि उमेदवाऱ्या निश्चित झाल्या त्याचवेळी ठरवलेलं आहे। त्यामुळं या मतदारसंघात घडवणारा का बिघडवणारा ह्या मुद्द्यावर ही इलेक्शन जायची या ठिकाणी निश्चितपणाने चिन्ह आहेत आणि निश्चितपणानं आम्हाला खात्री आहे या मतदारसंघातली सगळी सुज्ञ जनता आमच्या पाठीमागं उभा राहील आणि आमच्या तिन्ही उमेदवारांना प्रचंड बहुमतानं या ठिकाणी निवडून देईल। जिल्हा परिषदेला मी माझी उमेदवारी आज किंवा उद्या या ठिकाणी मी दाखल करतोय। आज कुरळप पंचायत समितीचे उमेदवार आमचे जे आहेत त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल होतोय। चिकोडे पंचायत समिती गणातलाही उमेदवारी अर्ज आज किंवा उद्यापर्यंत जास्तीत जास्त त्या ठिकाणी सबमिट होतोय। त्यामुळं वातावरण अतिशय चांगलं आहे आणि ह्या सगळ्या वरिष्ठ मंडळींच्या नेतृत्वाखाली आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे, आदरणीय पवारसाहेब आणि आदरणीय काँग्रेसचे ज्येष्ठ नेते संकपाळ साहेब, त्यांच्याबरोबरच जिल्ह्यातले जे नेते मंडळी आहेत आमचे आदरणीय जयंत पाटील साहेब, आदरणीय विशाल दादा, आदरणीय विश्वजित कदम, मनसेचे सगळे पदाधिकारी आणि आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे पदाधिकारी, समविचारी पक्षांचे सगळे जिल्ह्यातले पदाधिकारी आम्ही ताकदीने या निवडणुकाला सामोरे जाऊ। पंचायत समिती या दोन उमेदवारांचा अर्ज दाखल करण्यासाठी आम्ही इथं सर्व मतदारसंघातील प्रमुख कार्यकर्ते जमलेला आहे। आज ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती, जसं आबांनी सांगितलं पैशाच्या जोरावर भाजीपाला विकत घेता येतो तसं लोक विकत घेता येत नाही। लोकांनी ठरवलेलं आहे आबांनी सांगितल्याप्रमाणे आपण या मतदारसंघात निश्चित विजय मिळवू। आणि एक गोष्ट आहे की जंगल पेटलं होतं त्यावेळी एक चिमणी आपल्या चोचीतून पाणी आणून जंगलात टाकत होती, त्यावेळी सर्व प्राणी तिला म्हणले तू चिमणी तुझ्या चोचीतल्या पाण्यानं आग विझणार आहे का? तर त्या चिमणीनं सांगितलं की मी आग विझवणाऱ्यात माझं ज्यावेळी इतिहास लिहिला जाईल त्यावेळी माझं नाव आग विझवणाऱ्यात असेल
आग लावणाऱ्यात नसेल, तसं आज ह्या कुरळप मतदारसंघामध्ये आम्ही पिढी घडवणारे आहोत, पिढी बिघडवणारे नव्हे, एवढंच मी सांगतो. आणि सर्व तरुणांना आवाहन करतो की व्यसनाधीनतेपासून अलिप्त राहा आणि पैशाच्या जोरावर राजकारण चालत नाही, ही एकदा कुरळप आणि चिकोडीची जनता दाखवून दे.